हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आज मॉर्निंग खूप लवकर झाली माझी. सो उठल्याबरोबर लगेच ब्रश केला आणि आज ताई बोलली की मी तुला कॉफी करून देते, कारण ती खूप छान कॉफी बनवते. आणि आज काय झालं ना, ट्रायपॉडवरनं मोबाईल काढता काढता लागून गेलं थोडंसं. त्यानंतर कॉफी पिता पिता आज ताईसोबत थोड्याशा गप्पासुद्धा मारल्या. आणि आज ना दुसऱ्या ताईच्या मुलाचा बर्थडे होता, सो त्यालासुद्धा व्हिडिओ कॉल केला आणि विश करून घेतलं. नंतर आम्ही एक सॉन्ग ऐकलं आणि मम्मा ओरडत होती अंघोळीला जा, सो लगेच अंघोळीला बसली आणि पटकन रेडी झाली. बिकॉज आज मला जायचं होतं, मार्केटची कामे होती, म्हणजे भरपूर कामे होती. सो पटकन रेडी झाली, थोडीशी पीनट्स खाल्ली आणि मार्केटमध्ये जायला वेळ होता म्हणून थोडंसं मम्मीला मदतसुद्धा करू लागली. त्यानंतर हे आले मला घ्यायला आणि यांच्यासोबत फर्स्ट मी माझ्या ब्रांचला गेली, जिथे मी आधी जॉब करत होती. तिथे सर्वांसोबत मस्ती केली, व्हिडिओज वगैरे काढले, तो असा टाईमपास केला. आणि काय तर हे आमचे शुभम दादा यांच्याशी भेटली. लगेच मग विड्रॉल घेतला कॅशचा आणि इथूनसुद्धा निघाली. यांना बाय वगैरे केलं आणि लगेच मग घरी आले. घरी आल्यानंतर जेवण केलं. जेवण झाल्यानंतर मग थोडंसं आवरून घेतलं, कारण मी एकटीच बाकी होते जेवायची. त्यानंतर आमच्या या माऊ आल्या आमच्याकडे दूध मागायला, तर यांना ताईंनी लगेच दूध टाकलं आणि आम्ही लगेच परत रेडी झालो आणि परत दुकानात जायचं होतं. आम्हाला साड्या घ्यायच्या होत्या, तर लगेच आम्ही रेडी होऊन दुकानासाठी निघालो. तिथे गेलो आणि तिथे जाऊन आम्ही खूप सुंदर सुंदर अशा साड्या बघितल्या. टू मच व्हेरायटी होती आणि खूप छान छान तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल. मी 2-3 साड्या छान ट्राय केल्या आणि यातल्या 2 साड्या मी घेतल्यासुद्धा. तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा. पद्मावती कलेक्शन, अंजनगाव सुरजी सराफा लाईनमध्ये आहे. तिकडनं आली आणि लगेच कॉफी घेतली. आणि आज ना ताईच्या माझा बर्थडे होता, त्याच्यामुळे आज आमची होती पाणीपुरी पार्टी. सो तिकडे गेली. थोडेसे पाणीपुरीचे जे फुगे असतात ते थोडेसे तळून घेतले आणि बाकीची तयारी तर काकूंनी वगैरे करून ठेवली होती. छान आलू, मटकी, पाणी वगैरे सर्व छान बनवून ठेवलं होतं. सो आम्ही सर्वांनी छान पार्टी केली, पाणीपुरी वगैरे खाल्ली. तर काय असा होता माझा आजचा दिवस. बाय, गुड नाईट.